नमस्कार मित्रांनो, काही कामानिमित्त मला जुना जालना येथे येण्याचा योग मिळाला रात्रीच्या वेळी। तर मी रेल्वे स्टेशन ते अंबड चौफुलीपर्यंत या मार्गावरून जात होतो। तर पाहतो तर काय इथं प्रत्येक स्ट्रीट लाईट चालू होते आणि स्ट्रीट पोलवर तिरंगी लाइटिंग करण्यात आलेली आहे। तर ते पाहून जसं का आपण छत्रपती संभाजीनगर येथे बघतो की प्रत्येक स्ट्रीट पोलवर तिरंगी लाइटिंग करण्यात आलेली असते, तसंच आता जालन्यात देखील आपल्याला पाहायला मिळतंय। तिथूनच मला पुढे पोलीस ठाण्याला, तालुका जालना पोलीस ठाण्यात एक काम होतं, तिकडे गेलो तर पाहतो तर काय अंबड चौफुली ते विशाल कॉर्नर पर्यंत पूर्ण अंधार पडलेला आहे। याच बायपासवर, या महामार्गावर पूर्ण महत्त्वाची दालनं आहेत, ऑफिसेस आहेत, जसं जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तालुका जालना ठाणे, कदीम जालना ठाणे, क्रीडा संकुल, मोतीबाग, हे सर्व मुख्य दालनं आणि मुख्य स्थळ त्या भागामध्ये येतात आणि तो पूर्ण अंधारात पडलेला आहे। त्यासाठी आम्ही जालना पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना विचारणा करण्यासाठी फोन केलं की एकीकडे तिरंगी लाइटिंग कशामुळे केलेली आहे। तर त्यांनी सांगितलं की शहर सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून ही तिरंगी लाइटिंग दीड महिन्यापूर्वी इथं करण्यात आली। तर त्यांच्या कानावर आम्ही हे देखील टाकलं की इकडं लाईट कशामुळे बंद आहे, म्हणजे एकीकडे उजेड दुसरीकडे अंधार कशामुळे। त्यांनी आम्हाला सांगितलं की हा भाग महापालिकेकडे येत नाही, अंबड चौफुलीपर्यंत तर विशाल कॉर्नरपर्यंत जो लाईटचा विभाग आहे तो राष्ट्रीय महामार्गाकडे येतो। तर राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहे त्या विभागातील, ते काय गाढ झोपलेले आहे का? एरवी सामान्य माणसाच्या बोकांडीवर पाय देणारे हे महावितरण आणि लाईटचे सगळे अधिकारी इथं जाणून बुजून का दुर्लक्ष करतात? कारण हा मुख्य महामार्ग आहे, तिथं बायपासवरून भरपूर जास्त वर्दळ असते आणि तिथं सर्वात मुख्य कार्यालय देखील तिथंच आहे। जसं आपण आपल्या घराची पारखी आपल्या अंगणावरून होते, तशीच आपल्या शहराची पारखी बायपासवरून होते। कोणीही बाहेरून जेव्हा येतं, बाहेर काय त्याच्यावरून अनुकरण एक अंदाज लावतो की शहर किती सुंदर असू शकतं। आणि बाहेर जर इतका अंधार असेल तर आपल्या जालन्याची प्रतिमा बाहेरचे लोक जाताना येताना काय म्हणत असतील, जालन्यात काय हाल आहे ते पहिलेच इमॅजिन करून घेतील असतील की किती बदतर हाल झालेले। तर गाढ झोपेत असलेले हे जे भ्रष्ट झालेले अधिकारी आहेत महावितरणचे, एरवी इकडं तिकडं वाव मारण्याच्या ऐवजी जिथं खरीच आवश्यकता आहे, पूर्ण बायपास अंधारात पडलेला आहे, उद्या एखादा अपघात झाला तर जिम्मेदार कोणाला पकडावा असं येथील नागरिक पण प्रश्न उपस्थित करत आहे। तसेच संतोष खांडेकर साहेब आयुक्त महापालिकेचे, त्यांना देखील एक सल्ला आहे की आपण इतकं सुंदर सगळं करताय तर काही जागी जुन्या जालन्यामध्ये पण लाईट बंद आहेत, ते तिथं पण जाऊन आपण वेळीच काय तिथं कशामुळं या लाईट्स बंद आहे याची पण आपण माहिती घ्यावी आणि ते पण दुरुस्त करण्यात यावी। तर मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल।